काटा. 2-3 वर्ष पाऊस नसल्यामुळे धोंडोबाने आपलं क्षेत्र पेरलं नव्हतं. यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहील असा अंदाज पंचांगशास्त्रात व्यक्त केला होता. त्यामुळं निदान पोटापुरतं 4 दाणे येतील या कल्पनेनं त्यानं शेत पेरण्याचा विचार केला. तसं डोंगराकडील भागात फारसा कोणी फिरकत नव्हतंच. या भागात पाऊस नसल्याने शेती कोणी 2 वर्ष पेरलीच नव्हती. यावर्षी आला पाऊस तर पेरायचं, निदान रानाची स्वच्छता तर बघून घेऊ म्हणून धोंडोबा उठला. हातात वाकड्या मुठीचा विळा घेऊन तो डोंगराचा रस्ता चालू लागला. वाटेत पाण्याअभावी निष्पर्ण झालेली झुडपे बघून तो हैराण झाला होता. पाऊस नाही तर झाडे लावायची कुठली, हा प्रश्न त्याला पडला होता. प्रश्न मनात घोळवत तो डोंगराजवळ पोचला. सकाळचे 9 वाजले होते. तो डोंगर माथ्यावर आला. वाळलेली बाभळीची झुडपे तो तोडू लागला. उन्हाचा तडाखा वाढतच होता. शर्टाच्या बाहीने तो घाम पुसत काम करत होता. काम करता करता बाभळीचा काटा त्याला पायात घुसला. आई ग म्हणून तो मटकन खाली बसला. पळसाच्या झुडपाच्या सावलीत तो बसला. काटा काढला तसा पायातून भळभळा रक्त येत होतं. त्यावर त्यानं जरासं पाणी टाकलं. तसं पळसाच्या झुडपात त्याला काहीतरी दिसलं. पायातले कड विसरून तो पुढे गेला आणि त्याला धक्का बसला. कोण्या माणसाच्या शरीराचा सांगाडा पडला होता. तो घाबरला. पायात चपला अडकून तो गावाकडे सुटला. गावात येऊन त्यानं सरपंचांना माहिती सांगितली. तसं सरपंच आणि पोलिसांना फोन केला. पोलीस अर्ध्या तासातच घटनास्थळी पोहोचले. डोंगराच्या कडेला मानवी सांगाडा पळसाच्या झुडपात पडलेला होता. पोलिसांनी पंचनामा करून सांगाडा ताब्यात घेतला. सांगाड्याची चाचणी करून तो पुरुषाचा आहे की महिलेचा हे सिद्ध होणार होतं. पोलिसांनी गावातलं कोणी बेपत्ता आहे का याबाबत चौकशी केली. मात्र याबाबत काहीच माहिती त्यांना उपलब्ध झाली नाही. सांगाड्याजवळ कपडेही नव्हते. याचा अर्थ बऱ्याच दिवसापासून सांगाडा येथे पडलेला असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला. त्यामुळे बऱ्याच काळापासून जवळपासच्या अथवा पुरुष बेपत्ता आहे का याची चौकशी केली. मात्र जवळपास 4-5 गावातील कोणीही बेपत्ता नव्हते. तपासणीचा अहवाल आला. व्यक्ती पुरुष असून अंदाजे वय 40 वर्षापर्यंत असावे. पुरुषाचा खून गळा दाबून व पोटात वार करून 2.5 वर्षापूर्वी झाला असावा असा अहवाल त्यांना प्राप्त झाला. त्यामुळे 2.5 वर्षापूर्वी कोण पुरुष कोणत्या गावातून बेपत्ता आहे याची चौकशी पोलिसांनी सुरू केली. मात्र जवळपास 20 गावे पालती घालून ही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. जवळच्या दोन्ही पोलीस स्टेशनला कुणी बेपत्ता आहे का याची फिर्याद पोलीस तपासून पाहत होते. डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानुसार 2.5 वर्षात बेपत्ता असलेल्यांची यादी तपासून बघितली. एका इसमाचा अहवाल जुळत होता, परंतु 2 महिन्याचा फरक दिसत होता. पोलिसांनी लालसगाव येथील बेपत्ता असणाऱ्या अरुणच्या पत्नीला चौकशीला बोलवले. मात्र ती आता गाव सोडून शहरात राहत होती. पोलीस पत्ता शोधत शहरात पोहोचले. पोलिसांना पाहताच पार्वती चमकली. पोलिसांनी चौकशी सुरू केली. जवळच एक 5-6 वर्षाचा मुलगा खेळत होता. हवालदार ठोंबरेंनी एक कटाक्ष त्या मुलाकडे टाकला. तसा मुलगा बाहेर खेळण्यास गेला. साहेब, अरुण लई चांगला माणूस होता, पण तो दारूच्या नादात अचानक कुठे गायब झाला. तो मिळूनच आला नाही. 6 महिने शोध घेतला. गायब झाल्यावर 2 महिन्यानंतर मी पोलिसात तक्रार दिली होती. मात्र पोलिसांकडून काहीच पत्ता लागला नाही. मग मुलाच्या संगोपनासाठी अवधूतशी लग्न करून शहरात आले. पार्वतीचं ऐकून पोलीस घराच्या बाहेर आले. तिनं दुसरं लग्न केलं होतं. अरुणच्या घरी दुसरे कोणीच नव्हते. अरुणचा खून चाकूने वाढ करून करण्यात आला होता. याचा अर्थ काहीतरी वेगळे कारण असल्याशिवाय खून होणं शक्यच नव्हतं. पोलिसांनी गावातच स्थान मांडलं. मात्र 15 दिवस होऊनही काहीच माहिती हाती लागत नव्हती. शिवाय 2.5 वर्षाचा काळ गेल्यामुळे लोक संबंधित घटना विसरून गेले होते. पोलिसांनी मात्र धीर सोडला नव्हता. धोंडोबाच्या गावापासून अरुणचं गाव 25 किलोमीटर होतं. शिवाय 2-2.5 वर्षे पाऊसच नव्हता आणि शेतकऱ्यांनी पेरण्याच केल्या नव्हता. त्यामुळे बोडक्या डोंगरावर जाणार तरी कोण? सगळेच गावकरी अरुण दारूच्या लहरीत निघून गेला यावर ठाम होते. शिवाय 2-2.5 वर्षानंतर सापडलेला सांगाडा अरुणचा कशाहून असे अनेक प्रश्न उभे होते. पोलिसांनी खबरे यांना कामाला लावले. खबरे हर तऱ्हेने चौकशी करत होते. हर तऱ्हेने माहिती गोळा करत होते. अरुणच्या घरी अवधूतचं येणं जाणं होतं एवढी माहिती पोलिसांना मिळाली होतीच. पोलिसांनी पुन्हा एकदा पार्वतीवर लक्ष केंद्रित केलं.
पुन्हा तिच्याकडून कसून चौकशी सुरू केली, मात्र तो निघून गेला यावरती ती ठाम होती. पोलिसांनी तिला दरडवले, मात्र ती ठामच होती. मग पोलिसांनी तिच्या मुलाला पोलीस स्टेशनला आणले. हे बघ पार्वती, अरुण आम्हाला सापडलाय. शिवाय तू दुसरे लग्न केलं आहे. त्याचा मुलगा त्याला हवा आहे. आम्ही त्याला आता परत देतो. याबरोबर ती उसळली. साहेब, मुलगा माझा आहे आणि मेलेला अरुण येईलच कसा, नकळत ती बोलून गेली आणि फसली. भावनिकदृष्ट्या तिला बोलते केल्यानंतर ती रडू लागली. होय साहेब, आम्हीच मारला त्याला. अवधूत आमच्या घरी नेहमी यायचा. अरुण नेहमी दारूत लढायचा. माझं व अवधूतचं प्रेम जमलं. आमच्या प्रेमात अरुणची अडचण होऊ लागली. त्यामुळे एके दिवशी त्याला भरपूर दारू पाजली. चाकूने त्याच्यावर वार केले आणि ओसाड डोंगराकडे त्याला टाकून दिले. 2-2.5 महिने गेले. मग मी पोलीस तक्रार दिली. 6 महिन्यानंतर आम्ही लग्न करून शहरात आलो. 2.5 वर्षानंतर तुम्ही अचानक आलात. डोंगराकडे कोणी फिरकलं नव्हतं, त्यामुळे अरुणचा मृतदेह सडून सांगाडा राहिला होता. तुमचा खून पचलाही असता, मात्र धोंडवाच्या लागलेल्या बाभळीचा काटाच आम्हाला इथपर्यंत घेऊन आला. तुम्ही नवऱ्याचा काटा काढलाच, परंतु नेतेने तुमचा काटा काढला. सध्या दोघेही तुरुंगात सडत आहेत. कशी वाटली स्टोरी मित्रांनो? लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.